तर मित्रांनो, स्टॉक रेंटिंग म्हणजे नेमकं काय, तर आपण तिथपासून आता थोडक्यामध्ये सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण ऐकलेलं आहे, जसं मी मगाशी म्हटलं की आपण रेंट फक्त प्रॉपर्टीज इतर बाबतीमध्ये फक्त ऐकलेलं आहे. तर स्टॉक्स बेसिकली रेंट केल्यानंतर जे गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, तर त्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात, कारण की ती त्यांची ॲसेट आहे, एखाद्या शेअरमध्ये जर का मी गुंतवणूक केली तर ती माझी ॲसेट आहे, तर त्या गुंतवणुकीच्या मोबदल्यामध्ये मला रेंट देखील मला घेता यावा, ही एक फॅसिलिटी, बेसिकली एक संकल्पना एक अस्तित्वात आली. आणि त्यानंतर स्टॉक एक्सचेंजने आणि सेबीनी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानी एक एकत्रित येऊन एक मेकॅनिझम इस्टॅब्लिश केला, ज्याला म्हटलं जातं सिक्युरिटीज लेंडिंग बॉरोइंग मेकॅनिझम, SLBM असं देखील याला म्हटलं जातं. त्यामध्ये हे सर्व जे काही मेकॅनिझम आहे, ही जी काही सर्व प्रोसेस आहे, ही सेबी रजिस्टर्ड आहे. आणि या पर्टिक्युलर प्रोसेसमधनं आपल्याला दररोज भाडं देखील आपल्याला मिळू शकतं, रेंट देखील मिळू शकतो. आणि हा साधारणपणे जो काही कालावधी असतो रेंट देण्याचा, स्टॉक रेंट करण्याचा, हा साधारणपणे 1 दिवसापासून ते 12 महिन्यांपर्यंत देखील हा असू शकतो. अतिशय सुरक्षित आहे, सोपा आणि फायदेशीर हा एक प्रक्रिया आहे रेंटिंगची. एक शेअर्समधनं ॲडिशनल पॅसिव्ह इन्कम आपण या ठिकाणी जनरेट करू शकतो.